एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. तर अशा प्रकारे लग्न पार पडलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती आपली सत्यनारायण पूजा आणि आपल्या खंडोबाचं जागरण गोंधळ. तर खंडोबाचं जागरण गोंधळ हे रात्रभर असतं. त्याच प्रकारे लास्टचं लग्न म्हटल्यावर ते आपल्या घरात हा गोंधळ झालाच पाहिजे, जागरण गोंधळ. तर अशा प्रकारे दोन्ही भावांची लग्न झाली. दोघांचाही जागरण गोंधळ सोबतच होता. त्यानंतर सकाळी 5:30 ला नंगर तुटतो. खंडोबाचा नंगर तोडताना ते जे काका होते ते सांगत होते, कसं ते जो नंगर असतो तो कसा फेकायचा, कसा ओढायचा, कसा खेचायचा, अशा प्रकारे. तर ते जे खाली म्हणजे नाही का नांगर ठेवला होता, त्याच्या खाली ती कडी लावली होती आपल्या खंडोबाची. त्यानंतर अशा प्रकारे ह्या एक साइडला माझा आत्याचा मुलगा आणि एक साइडला माझा भाऊ बसला होता, की जेणेकरून तो नांगर हलावा नाही म्हणून. कडी नंगर तोडताना. आता अशा प्रकारे सर्वात प्रथम माझ्या मोठ्या भावाने नंगर तोडून घेतला, कारण तो मोठा होता म्हणून. त्यानंतर बारक्या भावाने नंगर तोडला. तर खूप सुंदर असतं जागरण गोंधळ. रात्रभर खूप धिंगाणा झाला आणि फॅमिली म्हणजे आपली बहीण-भाऊ हे काय असतं, लग्नासाठीच एकत्र येत असतात. जागरण गोंधळ होतं ते बहीण-भावांच्याच ह्याच्यात होतं. म्हणजे नाही का आपण म्हणतो ना, की आता लग्न झालं, आता कोण कोणाच्या घरी जाईल, आपापल्या घरी सगळे निघून जातील. परत आता कोणाच्या तरी लग्नाची वाट पाहावी लागेल, तेव्हा आपण सगळे एकत्र येऊ. तसंच काहीसं. तर आता लग्न झालं, जागरण गोंधळ झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे असतं आता लिंबगावच्या खंडोबाला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की बकरं लागत नाही. गोड पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि आपल्या जेजुरीच्या खंडोबाला बकरं लागत असतं. अशा प्रकारे तर जागरण गोंधळाचं मग आमच्याकडे लंगर तोडल्यानंतर नवरीने म्हणजे जी त्यांची बायको असते, त्यांनी हळदी-कुंकू लावून पंचारती ओवाळून आरती करायची असते. तर गव्हाचे दिवे केले होते. त्या दिव्यांनी पंचारती करून छान असं ज्यांनी नगर तोडला त्यांना ओवाळून घेतलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मिस्टरांना ओवाळून घेतलं. त्यानंतर दुसरा लहान भाऊ आला आमचा. त्याने देखील नंगर तोडून घेतला. त्याच प्रकारे तोंडात पहिली कडी तोंडात पकडायची असते आणि त्यानंतर ती जे खंडोबाचा नंगर असतो, तो तोंडात पकडून मग हातात घ्यायचा असतो. तर त्याने ते पाहिलं होतं मोठ्या भावाचं, त्याप्रकारे त्यानेही तसंच केलं आणि दोन्ही भावांनी छानरित्या नंगर तोडून घेतला. जागरण गोंधळ झाला की संसारातही कोणता गोंधळ होत नाही. हे आपल्या खंडोबाची म्हण आहे. म्हणून जागरण गोंधळ हा घालावाच लागतो. खूप मज्जा आली. खूप एक 8-10 दिवस सगळ्या बहिणी, सगळे भाऊ सगळे एकत्र होतो आम्ही. आज होता जागरण गोंधळाचा लास्टचा दिवस. अशा प्रकारे ओव्हरऑल 8 दिवस सगळं लग्न पार पडलं. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नक्कीच कमेंट करून सांगा गोंधळ तुम्हाला कसा वाटला.